नमस्कार. आज 27 ऑगस्ट 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटी प्रकरणी 6 जण अटकेत. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. पुढील बातमी, नेपाळमध्ये महापूर, 95 बळी, अनेक भारतीय बेपत्ता. या बातमीला आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, काल नेपाळमध्ये भोटेकोशी रिव्हर, त्यांचं जिथं उगम होतं भोटेकोशी रिव्हरचा म्हणजे ग्लेशियरमध्ये, बरोबर आहे. मग ग्लेशियर आणि रॉक या दोघांची टक्कर झाली पहा, व नदीपात्रात अचानकच पाण्याचा दबाव वाढला किंवा पाणी वाढलं नदीपात्रामध्ये, व नक्कीच पहा इथे एकदम अचानकच महापूरची स्थिती बनली. व त्यामध्ये जवळपास पहा किती 484 जण, त्यामध्ये अगदी 105 भारतीय आहेत, 37 नॉन रेसिडेंट्स इंडियन आहेत म्हणजे NRI 37 आहेत. त्यासोबतच पहा अमेरिकी नागरिक, ऑस्ट्रेलियन नागरिक, मॉरिशस म्हणजे विविध देशांचे परकीय नागरिक पण या पुरामध्ये काल मारले गेले आहेत. अगदीच मग त्यासाठी भारत सरकारने पंतप्रधान बालन शाह यांच्यासोबत संपर्क साधला. त्यासोबतच पहा आपण जवळपास 10 टन जे रिलीफ मटेरियल आहे काल नेपाळला पोहोचवलेलं आहे. त्यासोबतच आपल्या टीम्स पण तिथं कार्यरत आहेत. त्यानंतर त्याचा परिणाम पहा, भोटेकोशी जी रिव्हर आहे ती चायना तिबेटच्या बॉर्डरवरती तिथे त्याचा उगम आहे, म्हणजे तिथं ग्लेशियर फुटलं. मग त्याचा परिणाम कुठे झाला पहा, नेपाळमध्ये झाला. मग तीच नेपाळमध्ये ती जी आहे त्रिशूल जी नदी आहे ती कुठे येते, भारतामध्ये येते, व भारतामध्ये ती गंडक नावाने ओळखली जाते. व नेपाळमधील पुराचा फटका गंडक खोऱ्याला पण बसण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने पहा बिहार आणि उत्तर प्रदेशमधील अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. व आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या सर्व टीम्स आहेत ते तिथं स्टेवरती ठेवण्यात आलेले आहेत. पुढील बातमी पहा, रेल्वेप्रमाणेच एसटीचाही मदत क्रमांक, प्रवाशांना तातडीने सहाय्य, तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी भर देण्यात येणार आहे. पहा रेल्वेचा क्रमांक आहे 139. तर अगदी तशाच पद्धतीने महाराष्ट्र राज्य सरकारची जी महामंडळ आहे बस सेवा, त्यामार्फत पण पहा आपल्याकडे क्रमांक आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी तशा पद्धतीने 1800 अशा पद्धतीने ते क्रमांक आहे. परंतु प्रॉब्लेम कसा आहे पहा, तो खूप लांब लचक आहे व अगदी विद्यार्थ्यांना तो लवकरात लवकर पाठ असावा, जसं की 139 लगेच लक्षात येतं. त्यानंतर 1930 सायबर क्राईमसाठी, ओके, मग अगदी अशा पद्धतीने शॉर्ट क्रमांक देण्याचा महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. एक चांगली न्यूज आहे. व त्यानंतर सरळ सेवा परीक्षेला पण कदाचित प्रश्न येऊ शकतो पहा, की महामंडळचा कोणता क्रमांक आहे, टोल फ्री क्रमांक किंवा म्हणजे अगदीच आपत्कालीन क्रमांक तशा पद्धतीने कोणता आहे. ओके, तर तो लक्षात घ्या. त्यानंतर अगदी ऑल इंडिया लेवलवरती सर्व क्रमांकांसाठी पहा आपल्याकडे इमर्जन्सी क्रमांक आहे 112. ओके, 112 वरचा तो क्रमांक आहे, तर प्लीज हा लक्षात ठेवा. त्यानंतर एम्ब्युलन्सचा 108 आहे, पण 112ला जर तुम्ही कॉल केला तर सर्वच त्यामध्ये कव्हर केलं गेलेलं आहे. त्यानंतर 100 हे पोलिससाठी होतं पहा, ते सर्व 112 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजे मर्ज करण्यात आलेला आहे. ओके, तर हा इमर्जन्सी क्रमांक पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे नेपाळबद्दलच्या सर्व बातम्या देण्यात आलेल्या आहेत, पण मी तुम्हाला सांगितलं ना आपल्याला फक्त 1-2 लक्षात ठेवायचं आहे. हा, आणि त्यानंतर पहा बॅकवर्ड लिंकेजेसमधून गंगा नदी प्रणाली आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि महाराष्ट्रासाठी गोदावरी नदी प्रणाली, कारण महाकुंभ मेळा लागणार आहे व याबद्दल आज एक ॲड पण आलेली आहे. ओके, गोदावरी आणि गंगेच्या सर्व उपनद्या तुम्हाला पाठ करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर एमपीएससी अध्यक्ष सचिवांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन, पेपरफुटी पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचा इशारा. व पहा अगदीच आमदार रोहित पवार म्हणजे यांनी एमपीएससी मध्ये जे 22 मार्च रोजीची औषध निरीक्षकांची जी परीक्षा झाली होती त्या संदर्भात यांनी पत्रकार परिषद घेत यांनी हा मुद्दा लावून धरलेला होता व त्याचं आज आपल्याला यश पाहायला मिळालं. म्हणजे आयोगामध्ये पण असे काम होऊ शकतात किंवा आयोगाचा पेपर फुटू शकतो हे आपल्याला वाटलं नव्हतं, परंतु ते काल सत्य झालं. मग या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांची मागणी लावून धरली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन पहा. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे पहा शेजार धर्म. तर आर्टिकल बोलण्याचा प्रयत्न करतो आहे पहा, की हा आपला प्यारा भारत आहे व सध्याला 2014 मध्ये ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी ॲक्ट ईस्ट पॉलिसी अशा पद्धतीने, म्हणजे शेजाऱ्यांना ॲक्ट ईस्ट पॉलिसी नाही तर नेबरहुड फर्स्ट ही पॉलिसी त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला, बरोबर. मग त्या अनुषंगाने आपण आपल्या नेबरहुडला वगैरे प्राधान्य देत आहोत, परंतु आपले नेबरहुड आपल्यासोबत राहत नाहीत, ही सध्याला मोठी समस्या त्यांच्या मार्फत येत आहे, असं हा आर्टिकल बोलण्याचा प्रयत्न करत आहे. तर पहा, एकीकडे चीन, दुसरीकडे पाकिस्तान, तिसरीकडे नेपाळ, मालदीव, श्रीलंका असे सर्व जर तुम्ही देश पाहिलात तर ते आज घडीला आपल्यासोबत
आहेत किंवा नाहीत याबद्दल खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता चीन, पाकिस्तान यांना तर तुम्ही सोडूनच देऊ शकता, म्हणजे यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षाच नाही आहेत. बरोबर आहे. हां, तरी देखील पहा चायनासोबत आपले जे बायलॅटरल टॉक्स होते काल, अ, अजित डोवाल यांची जी मीटिंग झाली ती सक्सेसफुल झालेली आहे बऱ्यापैकी. मग ज्यावेळेस नेक्स्ट मंथमध्ये शी जिनपिंग भारत देशामध्ये येतील त्यावेळेस बघूयात की बायलॅटरल तिथं कोणते कोणते ॲग्रीमेंट केले जातील. पण ही मीटिंग सक्सेसफुल झालेली आहे. ओके. त्याच्यानंतर वापस या परत पहा, तर चायना आणि पाकिस्तानसोबत आपण तशा पद्धतीने विश्वास ठेवू नाही शकणार. परंतु नेपाळचे सध्याला बालेन शहा पंतप्रधान झाल्यापासून पहा अगदी रिलेशन आपण सुधारवण्याचा वगैरे प्रयत्न करत आहोत. पण आपण त्यांना हे करू शकत नाहीत की म्हणजे याच्यापूर्वी ज्या पद्धतीने आपण मोल्ड करू शकत होतो नेपाळला, किंवा पहा म्हणजे भारतमध्ये पण हिंदू आहेत आणि नेपाळमध्ये पण हिंदू आहेत. त्यानंतर भारत देशामध्ये पण बौद्ध धर्मीय आहेत आणि नेपाळमध्ये पण बौद्ध धर्मीय आहेत. या बेसिसवर पहा आपण नेपाळला याच्यापूर्वी चांगल्या पद्धतीने आपण तिथे त्यांना गाईड वगैरे करत होतो. परंतु तिथे पण पहा चायनाने घुसखोरी केलेली आहे किंवा चायना तिथं प्रयत्न करत आहे. या निमित्ताने पहा आपण नेपाळवर भरोसा ठेवू शकत नाही किंवा नेपाळ आपल्यासोबत आज घडीला नाही आहे. ओके. त्यामुळे नेपाळ पण कटला. त्यानंतर मालदीवचं पण तेच झालेलं आहे पहा. ओके. ते पण चायनाकडेच जात आहेत, झुकलेले आहेत. त्यानंतर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमध्ये श्रीलंकेने कर्ज घेऊन ठेवलेलं आहे चायनापासून. ओके. किंवा त्यांचे जे पूर्वीचे अध्यक्ष होते पहा राजपक्षे, यांनी भरपूर प्रयत्न केले चायनासोबतच जाऊन बसण्याचा. हां, आता जे नव्याने आलेले आहेत अध्यक्ष, त्यांनी इंडियाच्या व्हिजिटवरती वगैरे आले आहेत व इंडियाकडून त्यांनी तशा पद्धतीने हे केलेलं आहे. परंतु BRI नुसार जर तुम्ही पाहिलात, म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नुसार जर तुम्ही पाहिलात, तर श्रीलंका जास्त करून ना चायनाच्या फेवरमध्ये गेलाय. कारण पहा त्यांच्यावरती लोन आहे ते. ओके. लोन असल्यामुळे पहा त्यांना कितीही जरी जायचं म्हटलं तरी सुटका त्यांची होणार नाही चायनापासून. त्यामुळे पहा आज आपल्या बाजूचे जे देश होते ते सर्व एक 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 करून काय जात आहेत पहा चायनाकडे जात आहेत. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये येतात पहा बांगलादेश. आता अगदीच तुम्हाला माहिती आहे 2 वर्षापूर्वी शेख हसीना यांच्या विरोधात जे निदर्शने झाली व शेख हसीना यांना तिथून प्रत्यार्पण करावं लागलं पहा, किंवा म्हणजे बांगलादेश सोडून त्यांना भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला. ओके. इथपर्यंत ठीक होतं. मग त्याच्यानंतर पहा अगदीच यावर्षी इलेक्शन झाले, म्हणजे लास्ट इयरला तशा पद्धतीने सरकार स्थापन झालेलं होतं. मग यावर्षी इलेक्शन झाले व इलेक्शनमध्ये खालेदा जिया यांचे पुत्र रहमान हे तारिक रहमान हे तिथेचे रणजित त्यांचे काय झाले पहा पंतप्रधान म्हणून पुढे आलेले आहेत. बरोबर. मग पंतप्रधान झाल्यानंतर पहा त्यांनी भारत देशासोबत आपण टॉक करू असं त्यांनी ठरवलं होतं. बरोबर आहे. व ऑगस्ट महिन्यामध्ये 2026च्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे नुकतंच पहा ते भारत व्हिजिटवरती येणार होते. हे सर्व काही सुरळीत चाललं होतं पहा, किंवा शेख हसीना यांनी पण कधीच पब्लिसिटी स्टंट वगैरे तशा पद्धतीने काहीच केलेला नव्हता. परंतु तुम्हाला माहिती असेल 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. भारत देशाने म्हणजे अगदी तारिक रहमान त्यानंतर त्यांचं जे सरकार आहे त्यांनी विरोध करत होते किंवा त्यांना पत्रकार परिषद घेऊ देऊ नका, अन्यथा थोडंसं रिलेशनमध्ये गाठ येऊ शकेल पहा. मग अगदी तसंच झालं पहा. खालेदा जिया नाही तर शेख हसीना यांनी पत्रकार परिषद घेतली. कुठे पहा इंडियामध्ये राहून त्यांनी पत्रकार परिषद घेतली व ही बातमी कोणाला समजली? बांगलादेशला समजली. मग त्यामुळे पहा बांगलादेश नाराज झाला व अगदीच तारिक रहमान जे इंडिया व्हिजिटला येणार होते ते त्यांनी दौरा टाळलेला आहे. मग या निमित्ताने पहा अगदी परत आपण काय केलेलं आहे बांगलादेश, म्हणजे आता अगदी त्यांना आपण तशा पद्धतीने हे करू शकत नाही. पण प्रॉब्लेम हा आहे पहा की आपण अशा पद्धतीने एक 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 जर आपले शेजारीचे राष्ट्र जे आहेत त्यांना जर लॉस करत असतो ना तर ते खूप मोठा लॉस होणार आहे आपला. कारण पहा बांगलादेश जर आपला चायनाकडे जर झुकला तर परिणाम काय होईल, तर आपला नॉर्थ ईस्टला होईल व सिलगुडी जे कॉरिडॉर आपण म्हणत आहोत. ओके. तर त्या सिलगुडी कॉरिडॉरला काटण्याचं काम पण ही बांगलादेश करू शकेल. मग या निमित्ताने पहा आपलं म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल की शेजाऱ्यांचं काही नसतं, परंतु शेजाऱ्यांचा खूप मोठा रोल आहे. अटल बिहारी वाजपेयी यांनी तेच म्हटलं होतं पहा की आपण आपले दुश्मन चूज करू शकतो, आपण आपले मित्र चूज करू शकतो, परंतु आपण आपले शेजारी चूज करू शकत नाही. व पहा ज्यावेळेस आपल्या शेजाऱ्याच्या घरी शांतता नसेल त्यावेळेस तुम्हाला रात्री झोप नाही येणार. ओके. मग अगदी तशाच पद्धतीने इथं पण आहे. म्हणजे रियालिटीमध्ये हेच आहे की जर आपला शेजारी जो देश आहे तो जर अगदी शांतताप्रिय वगैरे जर असेल तर ते बेटर असेल, अन्यथा तिथं जर चायना जर येऊन बसलेला असेल तर आपल्याला जास्तच पैसा, म्हणजे डेव्हलपमेंट आपली पण नाही होणार व त्यांची तर ते त्यांना गरजच नाही आहे ना. म्हणजे पाकिस्तानला ते तशा पद्धतीने झालेले आहेत. परंतु जर डेव्हलप आपल्याला जर व्हायचं असेल तर आपल्याला शांतताप्रिय करूनच पुढे जाणं गरजेचं आहे. बरोबर. या निमित्ताने आपला शेजार धर्म जपणं खूप गरजेचं होतं.
व पहा आता अगदी भारत देशाने म्हटलेलं आहे की बाबा जी पत्रकार परिषद झाली ती फॉरेन नॅशनलची होती, म्हणजे फॉरेनचे पत्रकार वगैरे तिथे जाऊन पत्रकार परिषद घेतली होती. मग बांगलादेश यांचं उत्तर आहे पहा की मग तुम्ही का अडवलं नाही, कारण त्यांनी तर तुमच्या देशामध्ये आहेत. मग आता लोकसत्ता इथं सरळ सरळ बोलण्याचा प्रयत्न करत आहे पहा की ठीक आहे ना, शेख हसीना आता यांनी तर सत्तेत नाही आहेत, मग त्यांना त्यांचं प्रत्यार्पण करू द्यात, आता काही त्याचा रोल तर नाही आहे. व पहा बांगलादेश सोबत आपण करार केलेला आहे याच्यापूर्वी की पहा आपण प्रत्यार्पण होऊ देऊ शकतो एखाद्याचं. हां ठीक आहे, 2 वर्ष आता लोकशाहीचं सरकार आलेलं आहे ना, तिथं त्यांनी व्होटिंग दिलेलं आहे तारिक रहमान यांना. मग आपण शेख हसीना यांचं प्रत्यार्पण केलं कदाचित बरं होईल, जेणेकरून पहा बांगलादेश सोबतचे जे रिलेशन आहेत आपण म्हटले ते परत एकदा सुधरू शकतील, असं एक इथे पॉझिटिव्ह लाईन देण्यात आलेली आहे. व या आर्टिकलमधून एवढंच आपल्यासाठी गरजेचं आहे पहा. पुढे पाहूयात की तारिक रहमान भारत व्हिजिटला येतील किंवा काय होईल. त्याच्यानंतर आज घडीला आपण नेपाळच्या पाठीशी राहिलेले आहोत. मग त्यामुळे पहा नेपाळसोबतचे जे संबंध सुधारले परत, तर ती पण आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे. ओके, श्रीलंकेचे पण संबंध थोडी थोडी करून सुधारत आहेत. त्यानंतर मालदीवचं पण तसंच आहे पहा. मालदीव्सने पण पहिल्यांदा चायनाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे नव्याने जेव्हा सरकार आलेलं होतं मालदीव्समध्ये, त्यावेळेस त्यांनी डायरेक्टली चायनाच्या 1 हफ्त्याच्या व्हिजिटलाच गेली होती त्यांचे सरकार डायरेक्टली. परंतु परत आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बाबा चायनापेक्षा भारतच आपल्यासाठी प्रिय असेल, मग ते परत भारत देशावरती व्हिजिटला वगैरे आलेली होती. पण पाहूयात पहा, हे सर्व इंटरनॅशनल रिलेशन आहे व अगदी पहा रात्रमधून काही पण गोष्टी होऊ शकतात. या निमित्ताने थोडंसं पाहणं गरजेचं असतं. व UPSC आणि MPSC मेन्सला डायरेक्टली तुम्हाला प्रश्न जे असतात ते 6 महिन्याच्या करंट अफेअर्सवरूनच येतात, त्यामुळे हा पॉईंट तुम्ही निश्चिंत राहा, मी हे सर्व काही शिकवणारच आहे. हां, त्याच्यानंतर बॅचचं प्रमोशन आपल्या ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल रिलेशनची बॅच लावायची आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करू शकता. मग पहा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हेच नेशन्स वगैरे येतात की भारत आणि पाकिस्तानचा संबंध कसा आहे, आजपर्यंत कोणत्या कोणत्या लढाया झालेल्या आहेत व कशा पद्धतीने पाकिस्तानकडे आपण पाहतो. त्यानंतर चायनासोबतचे आपले संबंध कसे आहेत, चायनासोबत जेव्हा जेव्हा आपले मिलिटरी आर्ग्युमेंट होतात त्यावेळेस कशा पद्धतीने अजित डोभाल किंवा अगदीच आपलं परराष्ट्र मंत्रालय काय काम करतं, हे सर्व तुम्हाला मी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकवणार आहे. व आपण इंडिया अफगाणिस्तान पण रिलेशन घेतलेलेच आहेत. ओके, तर नक्कीच तुम्ही त्याचं एक डेमो लेक्चर आपल्या यूट्यूबवरती आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तुम्हाला नक्की पहा 50 ते 60 मार्कासाठी इंटरनॅशनल रिलेशन येतं आपल्या मेन्समध्ये, त्याची परिपूर्ण तयारी करून घेण्याचं काम मी करेन. जर तुम्ही पुस्तक मार्केटमध्ये घेण्यासाठी गेलात तर तीच किंमत असणार आहे जी माझ्या कोर्सची असेल. व पहा मी तुम्हाला डायरेक्टली करंट अफेअर्सची अपडेट पण त्या कोर्समध्ये देणार आहे व लाईफ टाईम व्हॅलिडिटी असेल, त्यामुळे नक्कीच तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. ओके, डन. त्यानंतर पर्यावरणीय मंजुरीबाबतच्या निर्णयामुळे काय बदलले, हा प्रश्नचिन्ह. आता नक्कीच पहा सुप्रीम कोर्टामध्ये याच्यापूर्वीच आपण ही पाहिलेली आहे केस, पण परत एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सुप्रीम कोर्टामध्ये ना यावर्षी म्हणजे जवळपास 3 केसेस चालल्या पहा पर्यावरणाच्या मुद्द्यासंदर्भातच, बरोबर आहे. मग ही केस बेसिकली काय होती ते लक्षात घ्या. तर 2017 ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक अधिसूचना काढली व त्या अधिसूचनेनुसार त्यांनी काय म्हटलं की बाबा तुम्हाला जर एखादी ABC किंवा अगदी XYZ नावाची जरी इंडस्ट्री स्थापन करायची असेल ना, तर तुम्ही अप्लाय करू शकता, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट यांच्याकडे क्लिअरन्ससाठी तुम्ही अप्लाय करू शकता. पण जर तुम्हाला क्लिअरन्स भेटलं नसेल ना 30 दिवसांमध्ये, तर तुम्ही डायरेक्टली ती कंपनी वगैरे उभा टाकू शकता व तिथं डायरेक्टली तुम्ही काम चालू करा आणि त्याच्यानंतर परत तुम्ही परमिशनसाठी आमच्याकडे येऊ शकता, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटकडे तुम्ही वापस येऊ शकता. तसं काही नाही आहे, म्हणजे तुम्हाला क्लिअरन्स घ्यायचंच आहे असं कंपल्सरी करण्यात आलं 2017 व त्याचंच नेक्स्ट जी हेडलाईन आहे किंवा नेक्स्ट जी अधिसूचना आहे ना, कार्यालयीन आदेश आहे, ते 2021 पण तसाच आला पहा. त्यांनी काय म्हटलं 2021 की ते जर तुम्हाला 30 दिवसांमध्ये परमिशन मिळाली नाही ना, तर तुम्ही डीम्ड टू बी असेप्ट किंवा म्हणजे तुम्हाला परमिशन मिळालेली आहे असं गृहीत धरा व गृहीत धरल्याच्या बेसिसवर पहा ABC नावाची कंपनी तिथं तुम्ही काढू शकता. असं कोणी सांगितलं तर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटने सांगितलेलं आहे, बरोबर. मग आता याचं आणखीन एक बेस्ट उदाहरण मी जर देण्याचा प्रयत्न केला तर पहा आता निकोबारमध्ये प्रोजेक्ट होणार आहे, बरोबर. मग निकोबार प्रोजेक्टला जर 30 दिवसांमध्ये क्लिअर मिळालं नसेल तर पहा 31व्या दिवशी डायरेक्टली तिथं जाऊन प्रोजेक्ट उभारणी करू शकतं, अशा पद्धतीने ते अधिसूचना होती. मग वेळोवेळी पहा बहुतांश केसेसमध्ये हा प्रकरण उदयास आला किंवा म्हणजे बहुतांश केस जे NGT आहे आपल्याकडे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, मग या लवादाकडे भरपूर केसेस गेल्या तशा पहा की यांना क्लिअरन्स मिळालेलं नाही आहे, परंतु इथं प्रदूषण करणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्या स्थापन होत आहेत. मग अगदी या केसेस पुढे चालत चालत पहा सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्या. 2017 पासून ते आता 2026 हा याचा निकाल आलेला आहे, फायनल व्हर्डिक्ट. ओके, मग त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय पहा, इथे या केसेस ज्या आहेत ना त्या खूप महत्त्वाचे आहेत पहा. तर एखाद्या व्यक्तीला अगदी शुद्ध हवा घेणं हा त्याचा फंडामेंटल अधिकार आहे, बरोबर. म्हणजे तो ज्या पर्यावरणामध्ये राहत आहे तो पर्यावरण एकदम शुद्ध असणं
त्याचं फंडामेंटल राईट आहे व हे किती आहे एकदम आर्टिकल 21 या 21 अंतर्गत तुम्हाला पहा शुद्ध हवा शुद्ध पाणी याचं सर्व मूलभूत हक्क तुम्हाला नक्कीच आहे बरोबर. मग जर पहा एखादी इंडस्ट्री एबीसी ही नावाची जी इंडस्ट्री आहे तिथं येऊन थांबली व त्यांनी जर प्रदूषण तिथं करत असतील तर माझ्या कोणत्या अधिकाराचा हनन आहे आर्टिकल 21 मधील जे फंडामेंटल राईट्स आहेत मूलभूत हक्क त्याचं इथं हनन आहे बरोबर. मग त्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने म्हटलं पहा की हे जे 2017 आणि 2021 मध्ये तुम्ही ज्या अधिसूचना काढल्यात त्या बिलकुल योग्य नाहीत त्या अयोग्य आहेत या निमित्ताने त्यांनी त्याला स्ट्रक डाऊन केलेलं आहे. मग यासाठी पहा आता कोणत्या केसेस तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्यावेळेस तुम्ही आन्सर लिहिणार त्यावेळेस पहा कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार 2017 अलिम्बिक फार्मास्युटिकल्स विरुद्ध रोहित प्रजापती 2020 आणि शेवटची इलेक्ट्रोस्टील लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 2023 ची ही जी केस आहेत ना या प्लीज लक्षात ठेवा. परीक्षेत जर डायरेक्टली प्रश्न आला तरी तुम्ही याचं उत्तर देऊ शकता किंवा अगदी पॉलिटीमध्ये पण याचा वापर करू शकता ओके. त्यानुसार ह्या 3 केसेस इफेक्टिव्ह आन्सर रायटिंगसाठी खूप मदतगार ठरणार आहेत. त्यासोबतच पहा आर्टिकल 142 सुप्रीम कोर्टाने याचा पण या केसमध्ये वापर केला आहे की म्हणजे पहा कंप्लीट जस्टिस करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला हा अधिकार दिलेला आहे आर्टिकल 142 ओके. मग त्या अनुषंगाने त्यांनी काय म्हटलंय पहा की जेव्हा एखादी इंडस्ट्री स्थापन होते त्यांनी जर क्लिअरन्स घेतलं नाही तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो पहा. आता अगदी भोपाळ गॅस ट्रॅजेडी आपण पाहिलेली आहे ना म्हणजे अगदी पर्यावरणावरती भरपूर म्हणजे विध्वंसक परिणाम तसे होऊ शकतात ओके. मग या निमित्ताने परमिशन तर तुम्हाला घ्यावीच लागेल म्हणजे पर्यावरण मंत्रालयाचं जर तिथं क्लिअरन्स असेल तेव्हाच तुम्ही हे स्थापित करू शकता. अन्यथा पहा तुम्ही इंडस्ट्री स्थापन केलात म्हणजे 10 वर्ष आता पहा 2017 मध्ये एखादी इंडस्ट्री स्थापन झालेली आहे एबीसी नावाची व पहा त्यांनाही लक्षात आलं की आपण तर क्लिअरन्स घेतलेला आहे आता मला कोणी टच करणार नाही परंतु सुप्रीम कोर्टाने हे पण बाब निदर्शनास आणून दिलंय पहा. तर तसं नाही होणार. तुम्हाला 2017 मध्ये तुम्ही क्लिअरन्स घेतलात तुमची इंडस्ट्री चालू असेल तुम्ही रोजगार दिलात भरपूर काही केलात पण तुम्ही थोडं देखील जर तिथं प्रदूषण केलात व हे सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आले तर सुप्रीम कोर्ट काय करेल पहा आर्टिकल 142 चा वापर करत ही जी इंडस्ट्री तुम्ही स्थापन केली त्याला स्ट्रक डाऊन करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे ओके. म्हणजे जनतेच्या जीवाशी खेळता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने डायरेक्टली म्हणण्याचा एक प्रयत्न केला आहे ओके. त्यामुळे पहा याचा परिणाम असा होणार आहे की जे उद्योगधंदे आहेत ते भारत देशामध्ये यायला वगैरे थोडंसं कसं येतील किंवा आपल्याला क्लिअरन्स मिळेल का नाही. जर क्लिअरन्स मिळेल तर उद्या त्याच्यावरती कोणी रेड वगैरे मारेल का किंवा सुप्रीम कोर्ट त्याला स्ट्रक डाऊन करेल का ओके. तर हे थोडेसे चॅलेंजेस आहेत आता इथं दिलेले आहेत पहा. उद्योग आणि विकासांवर काय परिणाम प्रशासकीय परिणाम सकारात्मकतेचे परिणाम हे सर्व तुम्ही डायरेक्टली वाचून पण घेऊ शकता म्हणजे आन्सर रायटिंगसाठी मोठी मदत करतील ओके. याची PDF जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहे ओके. तिथून तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट पहा आर्टिकल आहे कोसोवो वंशसंहारातील मृतदेहाचे अवशेष पुन्हा उकडण्याचे कारण काय. तर पहा अगदी सर्बिया आणि कोसोवो यांच्या दोघांमध्ये जे भांडण झालं होतं किंवा जे नरसंहार झालेलं होतं त्यामध्ये अगदी DNA चाचणी करून खरंच तिथं नरसंहार झालेला होता का किंवा अगदी काही बेपत्ता आहेत पहा जवळपास 1600 व्यक्ती तिथं बेपत्ता आहेत. मग त्यांच्या घरच्यांना काहीतरी सांगण्यासाठी व एक क्लिअरन्स येण्यासाठी हे सध्याला चालू आहे. उर्वरित पहा गरजेची नाही आहे बातमी मी फक्त वाचण्यासाठी एक कुतूहल प्रमाणे घेतलेला आहे पण आवश्यकता नाही तुम्ही त्यामध्ये डुबून जाऊ नका ओके डन. त्यानंतर हे महाकुंभ मेळा पहा. मग या निमित्ताने मी म्हटलं की बॅकवर्ड लिंकेजेसनुसार गोदावरीच्या जी नदी प्रणाली आहे ती तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे मोजक्याच पण समान क्षमतेच्या मोठ्या बँका हव्यात पंतप्रधान सल्लागार परिषदेच्या अहवालात एकत्रीकरणाची शिफारस. व पहा अगदी आपल्या देशातील ना फक्त 2च बँका आहेत ज्या की नॅशनल लेवलवरती मोठ्या बँका म्हणून गणल्या जातात. त्यामध्ये तर प्रमुख आहे पहा SBI व SBI पण पहा ती कशामुळे झाली आहे तर एकत्रीकरण करून ओके. आता एकत्रीकरण कसं करण्यात आलं तर पहा पूर्वी स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र होती म्हणजे अगदी स्टेट बँक जेवढ्या होत्या ना पूर्वी त्या सगळ्यांना मर्ज करून पहा स्टेट बँक ऑफ इंडिया हेच ठेवण्यात आलं. मग त्यामुळे पहा या स्टेट बँक ऑफ इंडियाचं कॅपिटल वाढलेलं आहे. अन्यथा पहा आपली एकही बँक आपल्या जागतिक क्रमवारीमध्ये बिलकुल नव्हती ओके. म्हणजे बडी बँक म्हणून एकही नव्हती. आज घडीला फक्त 2 बँका ज्या आहेत त्या बड्या बँकाच्या यादीमध्ये गणल्या जातात. मग आता पंतप्रधानांची जी आर्थिक सल्लागार परिषद आहे त्यांनी काय सांगितलं आहे की आणखीन तुम्ही मर्जर करणं गरजेचं आहे. त्यासोबतच त्यांनी थोडंसं खुश केलं किंवा महत्त्वपूर्ण बदल जे झालेले आहेत बँकिंग सेक्टरमध्ये ते 2014 नंतर झालेले आहेत. आता अगदी हा प्रश्न तर परीक्षेला विचारला जाणार नाही की काय बदल झालेले आहेत ओके. पण जरी तुम्हाला विचारण्यात आलं ना तर तुम्ही नक्की लिहू शकता. पहा आता नोटाबंदी झाली नोटाबंदीचे ना कुठूनही शोधून तुम्ही पॉझिटिव्ह तिथं हिट करण्याचा प्रयत्न करा ओके. म्हणजे
इम्पॅक्ट काय झालं तर पॉझिटिव्हच झालं असंच म्हणायचं, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आपण क्रिटिसाइज तिथं डायरेक्टली नाही करू शकणार. ओके, त्यामुळे मी याला फक्त पॉझिटिव्हली तुम्हाला सांगून इथं थांबतो आहे. डन. तर ही पण बातमी आय होप तुम्हाला समजली असेल. त्यानंतर इंडियन एक्सप्रेस. इंडियन एक्सप्रेसमधील आपण ही बातमी पाहिली आहे. नेक्स्ट बातमीकडे जाऊयात. पहा, ही पण बातमी झाली. नेक्स्ट आहे, रशिया टर्न्स टू इंडिया टू मीट पेट्रोल डिमांड आफ्टर ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्स हिट इन युक्रेन स्ट्राईक. पहा, ही बातमी आपण लास्ट मंथ पासून घेतच आहोत. पहा, ज्यावेळेस युक्रेनने द ग्रेट कमबॅक केलेला आहे व ग्रेट कमबॅक करत युक्रेनने काय केलं, रशियाच्या जेवढ्या रिफायनरी आहेत त्या रिफायनरीवरती त्यांनी मारा केला व 25% रिफायनरीज आज रशियाच्या चालत आहेत. बरोबर. मग रशिया काय करत आहे, पहा, क्रूड ऑइल जे आहे ते भारताला एक्सपोर्ट करत आहे. ओके, मग क्रूड ऑइल आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीकडे येतं किंवा रिलायन्स जे रिफायनरी आहे तिथं येतं. मग रिलायन्स रिफायनरीमधून पहा, रिफाईन्ड जे पेट्रोलियम पदार्थ आहेत ना ते परत वापस रशियाला जात आहेत व जवळपास पहा 1 मिलियन बॅरलचं त्यांनी इम्पोर्ट केलं आहे रशियाने मागच्या 2 महिन्यामध्ये. का तर पहा, त्यांचे फक्त 25% एवढ्याच रिफायनरी वर्क करत आहेत व त्यांना पेट्रोलची गरज तर नक्कीच भासणार आहे. त्यामुळे रशियाचा जो व्यापार आहे तो भारत देशासोबत दिवसेंदिवस वाढत आहे. मी कालच्या पण न्यूजपेपरमध्ये म्हणजे कटाक्ष पद्धतीने एक न्यूज म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांना ही बातमी समजू नये, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी पहा सिनेटमध्ये त्यांच्या 100% टॅरिफ लावण्याचा त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे व ते बिल पारित झालेलं आहे सिनेटमध्ये. ओके, जर तशा पद्धतीने जर त्यांनी प्रस्ताव ठेवून जर परत भारत देशावरती कटाक्ष करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यासाठी थोडंसं चॅलेंजिंग ठरणार आहे, कारण रशिया आणि इंडिया या दोघांचा जो व्यापार आहे ना तो लोकल करन्सीमध्ये होतो. रशियाचं जे रुबल आहे आणि भारत देशाचं जे रुपया आहे या दोघांची देवाणघेवाण पहा 2022 पासूनच झालेली आहे. ओके, मग अगदी याबद्दलच कालचा आर्टिकल होता द हिंदूमध्ये, पण मी म्हटलं की ही बातमी आलेली आहे त्यामुळे द हिंदू घेऊन आलेलं नाही आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, एकही बातमी कुठे जाणार नाही आहे आपली. म्हणजे अगदी पहा 2 महिन्यापासून ही बातमीला आपण डिस्कशन करत आहोत. जे विद्यार्थी रेग्युलर आहेत त्यांना पण ही बातमी नक्कीच माहिती असेल. नेक्स्ट पहा, फॉर जेन झी अँड अंडर 40 टू बी MP और MLA इट हेल्प टू जेन डी डायनास्ट. आता अगदी या बातमीचं रूपांतर काय आहे बेसिकली, तर आज घडीला म्हणजे आता ही आकडेवारी दिली आहे पहा, ही आकडेवारी प्लीज तुम्ही लक्षात ठेवा, एवढंच महत्त्वाचं आहे. तर सध्याची जी लोकसभा आहेत किंवा सध्याची जी विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार 40 वयामध्ये खाली आहेत किंवा म्हणजे जेनझी सोबत ते कन्व्हर्सेशन करू शकतात, अगदी त्या लेवलचे. आणि आता पहा 40च्या जर वर गेलं तर ते त्यांचे आणि 50+ वाल्यांचे विचार वगैरे तेवढे मॅच होणार नाहीत. अगदी तशाच पद्धतीने पहा, जर बीजेपीचं तुम्ही पाहिलं तर त्यांचे टोटल MPs आहेत 240, त्यापैकी 9 जे MP आहेत ते अंडर 40 मध्ये आहेत. त्यानंतर INC इंडियन नॅशनल काँग्रेस यांचे MP आहेत पहा 98, त्यापैकी 7 MP त्यांचे कशात आहेत, अंडर 40 आहेत. ओके, अगदी तसंच पहा MLAचं आहे. भारत देशामध्ये संपूर्ण बीजेपीचे 1811 MLA आहेत, त्यापैकी 121 MLA त्यांचे अंडर 40 आहेत पहा, आणि INCचे 662 पैकी 52 MLA जे आहेत ते अंडर 40 आहेत. ही आकडेवारी थोडंसं लक्षात ठेवलं तर बेटर आहे. आता अगदी असं का म्हणतोय, कारण लोकसत्तामध्ये पण ही बातमी आलेली आहे की जेन झी आणि जेन अल्फाला कनेक्ट करण्यासाठी पहा राज्य सरकार असू द्या किंवा विविध संघटना ज्या आहेत ना त्या खूप प्रयत्न करत आहेत. म्हणजे प्रत्येक पार्टीना जेन झी सोबत आपलंसं करण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण पाहूयात पुढे राजकारण कसं होईल. आणि याचबद्दल पहा शशी थरूर यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे आज. ओके, याची PDF दिलेली आहे, तुम्ही तो प्लीज आर्टिकल वाचून घ्या. पण इंडियन एक्सप्रेसची लँग्वेज ना खूप सोपी असते, ते तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल. पहा, तर यंग फाउंड देअर व्हॉइस, ऑपोजिशन त्यांना मिळालं आहे का असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे जे जेन झी आहे किंवा जे जेन अल्फा आहे ना त्यांना त्यांना आवाज प्राप्त झालेला आहे. ओके, ते स्वतः लढायला तयार झालेले आहेत, परंतु जे ऑपोजिशन आहे त्यांना आवाज सापडलेला आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. खरं तर शशी थरूर यांनी हा आर्टिकल लिहिला आहे, मी अद्याप वाचलं नाही, म्हणजे मी लवकर न्यूजपेपर ॲनालिसिस करण्यासाठी घेतलं या निमित्ताने. पण तुम्ही किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये वगैरे याचं मी क्रक्स सांगेन, पण तुम्ही पण वाचून घेऊ शकता. म्हणजे एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये असतं इंडियन एक्सप्रेस. ओके, त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतःहून पण करू शकता. डन. त्यानंतर पहा, हे आपण पाहिलेलं आहे, बातमी पाहिलीच आपण. नेक्स्ट पुढे जाऊयात. ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. पहा, तुम्हाला माहिती आहे याच्यापूर्वी पण मी म्हटलेलं होतं ज्यावेळेस न्यूज ॲनालिसिस करत होतो की मेटाच्या विरोधात ना तिथे केस चालू आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेचे जे 4 राज्य आहेत त्यांनी मेटाच्या विरोधात केस फाईल केली होती व ती जर केस मेटाने हरलं असतं ना तर मेटाचं जे अल्गोरिदम आहे आज घडीला ते पूर्णतः बरबाद केस झालं असतं. मग यासाठी पहा
मेटाने काय केलेलं आहे, $18 बिलियन मध्ये ना ही केस जी आहे ते सेटलमेंट केलेली आहेत. 4 राज्य आणि मेटा यांच्यामध्ये $18 बिलियन मध्ये ही केस सेटलमेंट होईल. मग आता यांनी कोणत्या बेसिसवर ही सेटलमेंट केलेलं आहे, तर त्यांनी म्हटलेले आहेत की बाबा आम्ही चाइल्ड फ्रेंडली आता ही काय इंस्टाग्राम आणि फेसबुकला बनवणार आहोत. जसं की आज घडीला जर इंस्टाग्राम आणि फेसबुक जर तुम्ही पाहिलात ना, तर ते काय व्यसन लावतं तुम्हाला. ओके, व्यसनी आहे परिपूर्णरित्या, कारण त्यांचं जे अल्गोरिदम आहे ना, ते आपला एक और अशा पद्धतीने करायला लावता येईल. ओके, मग यासाठी पहा हे व्यसनी होतं. मग अगदी अमेरिकेमध्ये तर आता हे होणार नाही आहे. त्यांनी शाश्वती दिली की बाबा आम्ही तुम्हाला काय, ज्यावेळेस स्कूल टाईम असेल आणि रात्रीचं जे बेड टाईम असेल ना, त्यावेळेस आम्ही तुम्हाला बिलकुल नोटिफिकेशन देणार नाही आणि बल्क नोटिफिकेशन पण तुम्हाला देणार नाही. आता पहा, माझं फेसबुक बंद आहे, बरोबर, पण माझं फेसबुक जरी बंद असलं ना, तर माझ्या ईमेलवरती नोटिफिकेशन येतात की बाबा तुझा जो मित्र आहे त्यांनी काहीतरी पोस्ट केले, बघ बघ, ते विसरून जाशील तू, म्हणजे फोमो क्रिएट करतं. पण आता मला तेवढी जाणीव आहे पहा फोमो वगैरे काय असतं, त्यामुळे मी त्या नोटिफिकेशनला वगैरे तवज्जो नाही देत, मी त्याला स्किप करत असतो, बरोबर आहे. परंतु अगदी जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला याची जाणीव नसेल की बाबा आपल्यासोबत काय होत आहे, याची जर जाणीव नसेल, तर तो नक्कीच पहा, जरी फेसबुक डिलीट असेल ना, तरी तो त्या ईमेलवरती क्लिक करून तो फेसबुक उघडेल व तिथं पाहेल की माझ्या मित्रांनी काय पोस्ट केलेलं आहे. ओके, मग हे काय पहा, जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्ही कितीही दूर पळा, त्यांना वापस आणण्याचा प्रयत्न तिथं बेसिकली होत आहे. आता अगदी तसंच आहे पहा, इंस्टाग्राम तुम्हाला एकदम व्यसनी बनवत आहे आणि तुमचं जे ब्रेन आहे ते पूर्णतः त्यांनी कॅप्चर करून घेत आहेत, बरोबर. मग हे अमेरिकेच्या 4 राज्यांना पता लागलेलं होतं, मग त्यामुळे त्यांनी केस फाईल केलं होतं, बरोबर आहे. मग आता ती केस त्यांनी आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करतायत, हे ठीक आहे. पण पहा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बिझनेसवर वगैरे काही पडू नये, फरक पडू नये, या निमित्ताने त्यांनी ती केस सेटलमेंट करून घेत आहेत. पण आता याचा परिणाम आपल्या देशांवरती नक्की होणार आहे. अमेरिकेमध्ये ते ठीक आहे, व पहा याच्या पूर्वी पण ना अमेरिकेमध्ये 2 केस मेटाने ऑलरेडी हाडलेला आहे, इंस्टाग्रामने. परंतु भारत देशामध्ये तसं असेल का, किंवा भारत देशासोबत त्याचा परिणाम होईल का, तर बिलकुल नाही. पहा, भारत देशाचे कायदे वेगळे आहेत आणि अमेरिकेचे, युरोपियन युनियनचे वगैरे कायदे, म्हणजे जवळपास तुम्ही पाहू शकता ना, जर युरोपियन युनियनमध्ये जर फेसबुकला जर चालवायचं असेल ना, तर ते वेगळ्या पद्धतीचे टेक्नॉलॉजी वगैरे वापरतील. परंतु खरंच भारत देशामध्ये हे अल्गोरिदम बंद करतील का त्यांनी, तर त्याबद्दल तर नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. पहा, मला नाही वाटत की मेटा सहजासहजी हे एक्सेप्ट करेल, कारण भारत देशाची पॉप्युलेशन पाहता व भारत देशामध्ये कंटेंट कन्झ्युम जर तुम्ही पाहिलात आणि डाटाची स्वस्त रेट, या निमित्ताने तर मेटा तसं हे नाही करणार. हां, पण अगदी पंतप्रधान कार्यालयापासून जर तशा पद्धतीने आदेश वगैरे जर आले तर कदाचित होऊ शकेल. पण पहा, त्यांनी म्हटलेलं आहे, जर यूट्यूब, स्नॅपचॅट आणि टिकटॉक या तिन्ही संस्थांनी जर तशा पद्धतीने काम केले, म्हणजे पॅरेंटल व्हेरिफिकेशन वगैरे जर केली ना, तर आम्ही पण त्यांच्यासोबतच, म्हणजे रात्री पूर्णतः इंस्टाग्रामच बंद ठेवू, असं आम्ही तिथे घेऊ, म्हणजे हे चॅलेंज स्वीकारू, असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु हे थोडंसं अशक्यप्राय मला वाटत आहे, कारण प्रॉब्लेम कसा आहे पहा, जर रात्री इंस्टाग्राम वगैरे जर बंद असेल तर पूर्णतः इंडस्ट्रीज त्यांचं थोडंसं हे होणार आहे ना, मग ते थोडंसं अशक्यप्राय आहे. किंवा स्नॅपचॅट, त्यानंतर टिकटॉक, हे सर्व एकत्र येण्याचं पण थोडीशी अशक्यप्राय गोष्ट आहे. हां, जर त्यांनी कायदेच केले पहा अमेरिकेने वगैरे, तर त्या कायद्यांचं पालन मेटा तिथं नक्की करेल. परंतु आज घडीला कायदे नसल्या कारणानिमित्त हे सध्याला सिच्युएशन आहे. पण पहा, त्यांनी व्यसनीपासून आम्ही थोडं तरी कमी करू व्यसन, आणि जे बल्क नोटिफिकेशन वगैरे पूर्वी द्यायचं ते आम्ही कमी करू, असं अमेरिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपल्या देशामध्ये हे बिलकुल प्रश्नचिन्ह नक्की आहेत. ओके, पाहूयात पॉझिटिव्ह नोटवरती आपण याला खतम करूयात, किंवा तसं होईल आपल्या देशामध्ये पण तरी देखील जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्ही पण त्याचे म्यूट नोटिफिकेशन करून ठेवा. पहा, बिलकुल काही कामाचे नाहीत ते तुमच्यासाठी नोटिफिकेशन वगैरे, फक्त एक फोमो क्रिएट करतात तुम्हाला. त्यानिमित्ताने तुम्ही जेवढं जागरूक असाल ना, तेवढं तुम्हाला व्यसनाची वगैरे तिथं तुम्हाला कोणतंही व्यसन तिथं जडणार नाही. ओके, ही एक महत्त्वाची न्यूज होती इथून. ओके, तर आता आपण इथे थांबूयात. नेक्स्ट पहा, इकॉनॉमी पेजवरती पण जास्त महत्त्वाच्या बातम्या नाही आहेत. ओके, डन. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.